या निर्णयाचं मी मनापासून स्वागत करतो। जो शब्द माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजींनी जैन समाज बांधवांना दिला होता, मी स्वतः जैन समाजाचे आचार्य गुप्तीनंदजी महाराज यांना प्रत्यक्ष भेटून आम्ही शब्द जो दिला होता की या जैन बोर्डिंगच्या झालेल्या व्यवहारासंदर्भात जैन समाजाची जी भावना आहे आम्ही त्यांच्या सोबत आहोत आणि म्हणून याच्यामध्ये या विषयाच्या संदर्भात असलेल्या सर्व घटकांशी चर्चा करून त्याला हा सगळ्यांना मिळून हा व्यवहार एक जैन समाजाची जी जनभावना आहे, त्यांचं जे म्हणणं आहे, त्यांच्या सोबत उभं राहण्यासाठीचं म्हणून ज्या आचार्यांनी सुद्धा आव्हान आम्हाला केलं, मी त्या दिवशी सुद्धा हा शब्द दिला होता की 1 तारखेपर्यंत आचार्य गुप्तीनंद महाराजांनी शब्द दिला होता की तोपर्यंत मी या निर्णयाची वाट पाहिन आणि मग माझं आमरण उपोषण सुरू होईल। त्यावेळेला सुद्धा त्यांना आश्वस्त केलं होतं, हा शब्द दिला होता की त्याच्या अगोदर 1 तारखेच्या अगोदर आपल्याला अपेक्षित, आपल्या जैन बांधवांना अपेक्षित अशाच पद्धतीचा निर्णय हा घेण्यासाठी आम्ही प्रामाणिक प्रयत्न करू। माननीय मुख्यमंत्र्यांनी याच्यामध्ये अत्यंत महत्वाची भूमिका निभावली। जैन बांधवांसोबत आपल्याला उभं राहायचंय आणि म्हणून त्याच पद्धतीनं व्यक्तिगत पातळीवर मी सुद्धा जो शब्द दिला तो पाळण्यामध्ये आम्ही यशस्वी झालो। विकसकानं ट्रस्टीला पत्र दिलं, ट्रस्टीनं प्रस्ताव दाखल केला आणि आज धर्मादाय आयुक्तांनी त्याच्या संदर्भातला निर्णय दिला आणि हा व्यवहार रद्द झाला। ही सर्वांच्या दृष्टीनं अत्यंत समाधानाची बाब आहे आणि म्हणून मला असं वाटतं की ह्या सगळ्या बाबतीत अत्यंत स्पष्टता पहिल्या दिवसापासून होती आणि आज अखेर या सगळ्या विषयाला पूर्णविराम मिळाला आणि म्हणून मी समस्त जैन समाजाच्या बांधवांना सुद्धा धन्यवाद देईन, अभिनंदन करेन की इकडून तिकडून कुठून ना कुठून राजकीय आरोप प्रत्यारोप या सगळ्या याच्यामध्ये जे होत होते, पण अगदी पहिल्या दिवसापासून या पुण्यातल्या जैन बांधवांनी कधीही व्यक्तिगत स्वरूपात माझं नाव कधीच घेतलं नाही, कारण त्यांनाही माहिती होतं की याच्यामध्ये सत्य काय, वास्तव काय आहे। पण ठीक आहे, झालं ते झालं, मला आता काही त्याच्यावरती बोलायचं नाही। पण एकच आहे की जे जैन बांधवांना हवं होतं त्या पद्धतीचा निर्णय होण्यासाठी म्हणून जे काही आम्ही सगळ्यांनी मिळून प्रयत्न केले, जे आचार्य गुप्तीनंद महाराजांना जे अपेक्षित होतं तशा पद्धतीचा आज निर्णय झाला आणि मला असं वाटतं हे सगळ्यांसाठीच अत्यंत चांगलं आणि समाधानाची बाब आहे। याच्यामध्ये तुम्ही म्हटलात की राजकीय आरोप प्रत्यारोप ते बाजूला जरी ठेवले तर हा व्यवहार रद्द होणं ही नामुष्की नाही। मला असं वाटतं की जैन समाजाची भावना लक्षात घेऊन सगळ्यांनी तो विचार केला की हा व्यवहार रद्द झाल्यानंच सगळ्यांचं समाधान होईल आणि म्हणून मला असं वाटतं की त्याच्याकडे आता वेगळं काही नजरेने पाहण्यापेक्षा जो एक संघर्ष निर्माण झाला, समाज रस्त्यावरती आला आणि त्यांचं म्हणणं आहे की बाबा इथं बोर्डिंग आहे, मुलांच्या शिक्षणाची व्यवस्था होते, राहण्याची व्यवस्था होते शिक्षणासाठी आलेल्या मुलांची, तर तेच राहावं आणि त्याचाच विचार कदाचित एकूण जनभावना लक्षात घेता विकसक आणि ट्रस्टींनी घेतला आणि म्हणून त्यांनी केलेला व्यवहार आता त्या दोघांनी आपापसामध्ये त्यांच्या समन्वयातनं त्यांनी रद्द केला धर्मादाय आयुक्तांच्या माध्यमातून। मला असं वाटतं उलट ते चांगलं झालं। आणि तुमचं नाव पण घेतलं। मी याच्यामध्ये
सविस्तर एकदा सगळ्यांशी बोलणार आहे. या व्यवहारामध्ये काही चुकीचं घडलं सांगतो मी याच्याबाबत सविस्तर नक्की पुढच्या काळात बोलणार आहे. जमीन विकणारे ट्रस्टी, जमीन घेणारे गोखले बिल्डर्स आणि हा व्यवहार होऊ नये, समाजाला जागा राहावी म्हणून आपली मागणी मांडणारा जैन समाज, या 3 घटकांपुरताच हा विषय असताना त्याच्यामध्ये काय काय झालं, किती राजकारण झालं, किती घाणेरडे खालच्या पातळीचे आरोप झाले, याच्याशी काय काय जोडलं गेलं, मला असं वाटतं हे अत्यंत चुकीचं होतं. खूप वेदनादायी होतं की काही नसताना नाव जोडलं जाणं आणि कुठल्या पातळीवरती जाऊन ते आरोप करणं. मला असं वाटतं हे खरं तर कोणालाच अपेक्षित नव्हतं. जैन समाजाला सुद्धा याच्यामध्ये कुठेही राजकारण नको होतं. सरळ स्वच्छ त्यांची भावना होती की जागा परत मिळावी, ट्रस्टच्या माध्यमातून पुन्हा येतात त्या ठिकाणी सामाजिक आणि विधायक उपक्रम राबवले जावेत. आणि म्हणून ज्या दोघांनी मिळून व्यवहार केला, समाज म्हणून तिसरी व्यवस्था त्याच्यामध्ये किंवा घटक आला. आता तिघांनी एकमेकाचा साधारणतः विचार करून हा व्यवहार रद्द केला, तर मला असं वाटतं की खूप चांगलं आहे. पण बाकी गोष्टी आता मला वाटतं न पाहता याच्यामध्ये हाच विचार केला पाहिजे की कुठंतरी एक त्याच्यामध्ये संघर्ष निर्माण झाला, मग बाकीच्या लोकांनी त्याच्यात नको ते स्वतःचे स्वार्थ साधून घेतले, तर ते आता सगळं थांबलंय. तर मला असं वाटतं मागे न जाता आता पुढे याच्यात चांगलं झालंय, तर चांगलं काय व्हावं यासाठी सगळे प्रयत्न. सहकारी पक्षाचे जे नेते आहेत रवींद्र धंगेकर ते चतुर्शिंगी पोलीस स्टेशन मध्ये गेले होते. या सगळ्या व्यवहाराची रीतसर चौकशी करा. जर तुम्ही गुन्हा नाही दाखल चुकीचं काय झालं असेल तर जे काय व्हायचं त्याच्यामध्ये आपल्याकडे सगळ्या व्यवस्था आहेत ते होईलच. कुणाला काय करायचं ते करू द्या. मला आज वाटतं की याच्यामध्ये काही नव्हतं, जे होतं ते संपलं. त्यामुळे आता कुणाला वाढवायचंय, कुणाला पुढे न्यायचं, ज्याच्या त्याच्या इच्छेचा भाग आहे. त्यामुळे मी काय त्याच्यावरती बोलणार नाही. बघा, आता व्यवहारामध्ये चुकीचं झालं का बरोबर झालं हे सांगण्याचं काम तसं माझं नाही. धर्मादाय आयुक्तांनी 28 तारखेला जी सुनावणी घेतली, ती सुनावणी त्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या मार्फत ऑनलाईन केली, सगळ्या महाराष्ट्राने पाहिली. ते तुम्ही बघा आणि तुमचं मत तयार करा. कारण मी त्याच्यामध्ये माझा तो अधिकार नाही किंवा माझं ते काम नाही की तो व्यवहार चुकीचा का बरोबर. तो व्यवहार रद्द होणं हे सगळ्यांच्या हिताचं होतं, म्हणून त्याच्यासाठी मी पुढाकार घेतला. त्या समाजाने मला आवाहन केलं, विनंती केली. आचार्यांनी मला सांगितलं की तुम्ही समाजाबरोबर उभे राहा, म्हणून मी उभा राहिलो. माननीय मुख्यमंत्री साहेब याच्यामध्ये याच विषयात समाजाबरोबर उभे राहिले आणि म्हणून तो रद्द झाला. आता व्यवहार अगोदर झालेला चुकीचा का बरोबर, मी खरंच अगदी मनापासून तुम्हाला सगळ्यांना पण विनंती करेल, त्याच्या खोलात जा. त्याचे पहिल्या दिवसापासूनचे सगळे कायदेशीर त्याची कागदपत्र तपासा, त्याची घटना तपासा. धर्मादाय आयुक्ताकडे असलेले अधिकार, ट्रस्टीकडे असलेले अधिकार आणि विकसक म्हणून त्याच्यामध्ये जे काही गोखले आले, या सगळ्यांचं जे काय घडलं त्याची सत्यता पुढच्या काळात मला असं वाटतं की खरं मी तुम्हाला सगळ्यांना आवाहन करेन की तुम्ही एकदा तपासा, त्याच्या खोलात तुम्ही सगळेजण नक्की जा. राजा म्हणून संबोधलं होतं, कारण तुम्ही पुण्याचे प्रतिनिधित्व करता, खासदार आहात. तुमचं पण अधिकार आहे जाऊन बघणं. तुम्ही चेक करणार का गोखले बिल्डरची काही बोलणं नाही. मला त्यांनी सांगितलं कि आप पुणे के सांसद हो, हमारे समाज के लिए आपको हमारे साथ खड़े रहना है और मेरा आपसे ये आह्वान है कि ये डील कैंसल हो, इसलिए आपको प्रयास करना चाहिए हमारे लिए. आणि म्हणून त्यांनी जेवढं सांगितलं तेवढंच मी केलं. व्यवहार अधिकृत का, चुकीचा का, बरोबर काय, हे माझं काम नाही. मला असं वाटतं ज्यांना त्याची मागणी आहे, ज्यांना ते हवंय ते बघतील. आणि मी तुम्हाला पुन्हा तेच सांगेल, खरं तुम्ही याच्या इतिहासात जा. 1957 का 58 सालापासून काहीतरी हा सगळा ट्रस्टचा सगळा व्यवहार आणि त्याची कागदपत्र मला वाटतं काहीतरी धर्मादाय आयुक्ताकडनं अस्तित्वात आहे. 28 तारखेच्या धर्मादाय आयुक्ताचं जी काही सुनावणी त्यांच्याकडे झाली ती आपण सगळ्यांनी जर ऐकली ना, तर तुमच्याही मनात एकही प्रश्न राहणार नाही. मला विचारणार तुम्ही, नाही कोणालाही विचारला जाणार. स्पष्ट लिहिलेलं आहे ही जागा विकता येत नाही. त्यांच्या घटनेत पण लिहिलेलं आहे तुम्हाला जर तुम्ही कर्जबाजारी जागा पैसे नसतील तर जागा भाड्याने द्या. त्याची कायदेशीर मला काय वाटतं, हा विषय ट्रस्टचा आहे. ट्रस्ट आणि जैन समाज हे बघून घेतील ना. म्हणजेच काय ऐका ना, चुकीचं ते बघतील. ट्रस्टनी जागा विकायची का नाही विकायची,
कायद्यात आहे की नाही, चुकीचं का बरोबर, हे ट्रस्ट आणि समाज, जैन समाज ज्यांनी याच्यावरती ऑब्जेक्शन घेतलं ते बघतील ना. त्याच्यामध्ये मुरलीधर मोहचा विषयच नाही ना. मुरलीधरचा विषय कुठे येतो त्याच्यात? या सगळ्या प्रकरणावरती तुमचं बदनामी का केली आणि तुम्हाला बदनाम कोणी केलं त्यामागे कोण? पक्षातले बाहेरचे आमदार पण बोलत होते. नाही, सगळे माझा पक्ष माझ्या सोबत होता, माझे मुख्यमंत्री माझ्या सोबत होते. बदनाम कोणी केलं? सांगतो, मला असं वाटतं की पुढच्या काळात भविष्यामध्ये 100% मी तुम्हाला हे इत्तंभूत माहिती पहिल्या दिवसापासून शेवटच्या दिवसापर्यंत काय झालंय मी नक्की देणार आहे. वेळ येऊ द्या. ऐका, एकानी आता बदनाम माझं नाव का घेतलं, मला का याच्यात ओढलं, रोज सकाळी तुम्हीच लोक ज्यांना भेटत होते त्यांनाच विचारा ना. आता हे माझं काहीच मला माहित नाही. त्यामुळे ज्यांनी केलं, का केलं, कागद घ्या, एकदा तपासा. मी किती वेळा आपल्याला सांगितलं की बोलायचंय, बोलू द्या कोणाला. हे व्यक्ती स्वातंत्र्य, ही लोकशाही आपली. स्वतंत्र भारतामध्ये ही आपल्या लोकशाही आहे. प्रत्येकाला तो अधिकार आहे, कोणी काही बोलावं. पण बोलताना ज्यावेळेला प्रसार माध्यम त्याची बातमी करतात, प्रसिद्धी करतात, एकदा, दोनदा, तीनदा, रोज कधीतरी एकदा पुरावा पाहायला पाहिजे, तपासला पाहिजे. वास्तव काय, सत्यता काय एकदा तपासावी. इथून पुढे तरी कमीत कमी माझी अपेक्षा आपल्या सगळ्यांकडनं ही राहील. तुमचं नाव घेत नाहीये या प्रकरणामध्ये. एकनाथ शिंदे येऊन गेल्यापासून बोलणं बंद केले. ते कधी घेतात कधी नाही घेत. आता मला खरंच कळत नाही काय चाललंय, त्यांनाच विचार. तुम्ही एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाच्या सोशल मीडियावरती जा. त्यांनी लीगल नोटीस पाठवण्याचं त्याच्यामध्ये सांगितलंय, स्पष्टीकरण दिलंय. काय चाललंय आणि कुठलं काय जोडताय कशाला, तर ती सुद्धा नोटीस बघा. माझा काय संबंध आहे त्याच्याशी, तुम्ही एकदा पूर्ण माहिती घ्या. कोणी काय उठतं सोशल मीडियाला टाकतं आणि त्याच्या आपण लगेचच बातमी करतो. विचारतो हे खरं सांगायचं, त्यांनाच विचारा, कागद घ्या. नाही आलो. मला लक्षात घ्या माझी अडचण काय होणार आहे. ज्या पुणेकरांनी माझ्यावरती विश्वास ठेवलाय, गेले 30 वर्ष माझ्या सार्वजनिक जीवनामध्ये माझ्या सोबत माझे पुणेकर उभे राहिले. मी 4 वेळा नगरसेवक झालो, महापौर झालो, खासदार झालो. माझ्या लोकांचा माझा विश्वास आहे. इलेक्शनच्या निवडणुकीच्या काळात पण असेच आरोप होत होते खालच्या स्तरावर जाऊन. पुणेकरांनी काय निर्णय केला, पुणेकरांचा माझ्यावरती विश्वास आहे. जैन समाजाने माझ्यावरती कधी व्यक्तिगत माझं नाव घेऊन कधी टीका केली कुणी, जे राजकारणी त्यांनी केले. त्यामुळे मला त्याच्यात जायचं नाही. त्यामुळे मला काही फरक पडत नाही. माझा पक्ष माझ्या सोबत आहे, आमचे कार्यकर्ते खंबीर आहेत, ते ठाम आहेत, पुणेकर माझ्या सोबत आहे. त्यामुळे मला त्याची काही चिंता नाही. आमचे उपाध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत, आमचे संदीपजी जोशी पण आहेत. ऐका ना, नाही मी तुम्हाला सांगतो. बघा आजही आता यांनी खूप चांगला प्रश्न विचारला की व्यवहार गतीनं झाला आणि मग तुम्ही काय केलं. मी आपल्याला सगळ्यांना सांगतो, या व्यवहारामध्ये तलाठी प्रांत तहसीलदार प्रांत कलेक्टर पर्यंत सगळ्यांना कुणालाही जाऊन विचारा. महानगरपालिकेत आयुक्तापर्यंत कुणालाही विचारा, धर्मादाय आयुक्ताच्या पुढे, की मी कधी याच्यामध्ये कोणाला बोललो का, भेटलो का, फोन केला का, मेसेज केला. कुठंही दाखवा कोणी काय, कोणी काय बोलतंय आणि आपण त्याच्यावरती विश्वास. तर माझी तेवढीच विनंती आहे. हे झालं आता चांगलं झालं. जैन समाजाला याच्यामध्ये त्यांना अपेक्षित असा निर्णय झाला. मुख्यमंत्री साहेब असतील, आम्ही सगळे असू, याच्यामध्ये आम्ही जैन समाजाला जे आश्वस्त केलं होतं की आम्ही तुम्हाला न्याय मिळवून देऊ, त्याच्यामध्ये तुम्हाला अपेक्षित असा निर्णय होईल. त्यासाठी विकसक असलेला मी सांगितलं ना, कुठं नाही म्हणलं बाबा, तो मित्र कालही होता आज आहे, त्यालाही सांगितलं की बाबा ही जनभावना लक्षात घे. तोही म्हणाला की जनभावना तर आहेच आहे, पण या सगळ्या प्रकारात माझी सुद्धा मानसिकता अशी झाली की माझं काही चूक नसताना माझ्यावरती इतके आरोप झाले. तेव्हा मलाही आता तुम्ही सांगताय आम्ही सगळे ऐकू. त्यामुळे त्यांनी सुद्धा त्याच्यातनं लगेच माघार घेऊन पत्र दिलं. ट्रस्टींची त्यांची बोलणी झाली आणि तो विषय संपला.
मला असं वाटतं आता पुढं नाही जायला पाहिजे, मागे नाही बघायला पाहिजे. झालंय, चांगलं झालंय, विषय संपलेला. त्यांचं नुकसान झालं का मला वाटतं ते आणि ट्रस्टी याच्यामध्ये खरंच दोघं एकमेकाशी बोलून हा विषय संपवतील अशा ऑलिम्पिक नाही माझं काही बोलणं नाही झालं. ज्या वेळेला आचार्य गुप्तीनंद महाराजांनी ज्या वेळेला मला तिथं बोलावलं, मला त्यांनी सांगितलं की तुमच्याकडनं आमच्या समाजाची अपेक्षा आहे की हा विषय रद्द झाला पाहिजे, तुम्ही याच्यात काम करा. आणि मग मी सांगितलं, आणि मी त्यांनाही सांगितलं होतं की मी सांगेन, बाकी हा समाजाची भावनाही लक्षात आणून दे आणि हा व्यवहार रद्द होण्यासाठी मी प्रयत्न करेन. ते झालं. भाजपची एक टीम त्यांना मदत करते असं सातत्याने आरोप आहे का? अशी कुठली एक टीम त्यांना मदत? तुम्ही शोधून द्या मला. मी सांगितलं या सगळ्या प्रकारात माझा पक्ष, माझे नेते, पुणेकर हे माझ्या सोबत होते आणि ते कायम राहणार.